आबाजी दाते महिला सहकारी बँकेने आमच्या फर्मच्या नावे वर्ष 2017-18मध्ये बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कर्ज प्रकरण तयार केले व आमच्यावर बनावट बोजा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या संबंधीची तक्रार आम्ही सहकार आयुक्त पुणे यांना दिली। सहकार आयुक्त पुणे यांनी लेखापरीक्षक वर्ग 1 यांना आमच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। त्या आदेशात असे आढळून आले की हे सदर कर्ज प्रकरण बँकेने महिला बँकेने आमच्या नावे बनावट कागदपत्रांचा वापर करून तयार केलेले आहे। वास्तविक पाहता या कर्ज प्रकरणातील एकही रुपयाचा उचल आम्ही केलेला नाही हे त्या अहवालात निष्पन्न झाले। त्या अहवालात हा सगळा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर आम्हाला औसाहेब साहेबांनी आमची प्रॉपर्टी गहाणमुक्त करून दिली। ती गहाणमुक्त का करून दिली याच्यावरून मनीषा प्रदीप कुलकर्णी यांनी आमच्यावर 17/2/2024 रोजी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला। आज या गोष्टीला तब्बल 2.5 वर्ष झाल्यानंतरही या कर्ज प्रकरणातील पैसे आम्ही उचल केल्याची किंवा ते पैसे आम्ही वापर केल्याचा कुठलाही पुरावा पोलीस डिपार्टमेंटला मिळालेला नाही। असे असतानासुद्धा आमची प्रॉपर्टी गहाणमुक्त झाल्यानंतरही त्या प्रॉपर्टीवरचा बोजा कमी करण्याकरता जेव्हा आम्ही भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला त्या अर्जावर आरोपी ज्योती अशोक येरावार व मनीष गंजीवाले यांनी आक्षेप घेतला, जो आक्षेप घेण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नव्हता। ते स्वतः आरोपी त्या बँकेच्या प्रकरणात आरोपी असताना ते आक्षेप घेतात व त्या प्रकरणात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात। मनीष गंजीवाले हे यवतमाळ अर्बन बँकेत कर्मचारी आहेत। त्यांचा यवतमाळ बाबाजी दाते महिला बँकेशी काहीही संबंध नसताना तरीसुद्धा अवैधरित्या शुभांगी ढोले या यवतमाळ बाबाजी दाते महिला बँकेतील कर्मचारी अवैधरित्या त्यांना कागदपत्र पुरवतात व त्या कागदपत्रांचा गैरवापर करून मनीष गंजीवाले बाहेर त्या कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात।